मिरज येथील मंगळवार पेठ गणेश तलाव शेजारील श्री महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली। महाशिवरात्रीनिमित्त पहाटे 5 वाजता आशिष कुलकर्णी गुरुजी यांच्यासह 11 भटजींनी रुद्राभिषेक घालण्यात आला। श्री मयूर शेठ निकम यांच्या शुभ हस्ते महादेवाची महापूजा करण्यात आली। त्यांनी महादेव मंदिराचे स्वखर्चाने रंगकाम करून दिले। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर जीर्णोद्धार समितीचा शाल, गुलाब, पुष्प, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। कैलासवासी कणकप्पा अण्णा गायकवाड चंदनवाले यांचे सुपुत्र श्री किसन चंदनवाले, शंकर चंदनवाले तसेच स्वागत शीतल बुक स्टॉलचे मालक शीतल महावीर दोशी, स्वकुळ साळी समाज, जीवेश्वर विठ्ठल मंदिराचे प्रमुख श्री रामचंद्र रानभरे, सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश पवार, किरण पाटील, विश्वनाथ कोकिट, स्वप्नील कागले, विनायक मगदुम, कॉन्ट्रॅक्टर अरुण पैलवान, हरीश प्रयाग, महादेव भिजने, महेश प्रयाग, जगदीश प्रयाग सर, श्रीमती अंजली अनिल सातू, श्रीमती रुक्मिणी पांडुरंग चव्हाण, पैलवान दिलीप कलगुटकी, मराठा सेवा संघाचे रघुवीर चव्हाण मल्लप्पा गवळी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्री हिंदू एकता आंदोलन मिरज शहर यांच्या वतीने भक्तांना प्रसाद वाटप हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष सोमनाथ गोरखिंडे, विजय राजपूत व त्यांचे सहकारी तसेच सोमनाथ वडापाव सेंटरचे मालक श्री बाळासाहेब जाधव, बॉम्बे ओली भेळ सेंटरचे मालक कुंतीनाथ चौगले यांनी मंदिर परिसरात शाबू खिचडी, राजगिरा लाडू, केळी यांचे भाविकांना प्रसाद वाटप केले। त्यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला। शिवभक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र रानभरे, नवभारत टेलर्स यांनी केले। स्वागत प्रकाश बापू पवार यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजन श्री साई भक्त आरती मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश छाचनाले यांनी केले।